नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म कसा भरायचा याची A to Z प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। फॉर्म भरून कोठे द्यायचे याची सुद्धा माहिती, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे। या अर्जाअंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं, लग्नापूर्वीचं नाव टाकायचं, लग्नानंतरचे नाव टाकायचं, विवाहित असल्यास या ठिकाणी जर त्यांचं लग्न झालेलं असेल तर लग्नानंतरचं नाव टाकू शकता। त्यानंतर जन्मदिनांक, यामध्ये तुमचं जन्म दिनांक असेल, महिना असेल आणि वर्ष या ठिकाणी टाकायचंय। अर्जदारांचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, ग्रामपंचायत कोणती आहे किंवा नगरपंचायत आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि पिन कोड या ठिकाणी टाकायचं आहे। आता जन्माचं ठिकाणमध्ये तुमचं संपूर्ण जन्माचं ठिकाण या ठिकाणी टाकायचंय, कोणत्या गावामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये या ठिकाणी तुमचं जन्म झालेला आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, आधार नंबर, महिलेचा जन्म परराज्यात झालेला असल्यास पतींचं संपूर्ण या ठिकाणी पत्ता टाकायचं आहे। शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारा आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर होय करा, घेत नसेल तर नाही करा, आणि घेत असेल तर किती रुपयांचा लाभ घेत आहात तो या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आता विवाहित स्थितीमध्ये या ठिकाणी तुम्ही अविवाहित, विवाहित, घटस्फोट, विधवा, परितत्वा, निराधार, अविवाहित यापैकी जे तुम्ही असाल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। या अगोदर ज्यावेळेस सुरुवातीला ही योजनेची घोषणा झाली त्यावेळेस अविवाहित महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नव्हता, मात्र आता अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे। अर्जदारांचे बँक खात्यांचं तपशील या ठिकाणी टाकायचे, जसे की बँकेचं संपूर्ण नाव, खातेधारकांचे नाव, बँकेचे क्रमांक, खाते क्रमांक, IFSC कोड या बाबी टाकायचे। त्याचबरोबर खाली आपल्या आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, जर जोडले नसेल तर जोडून घ्या, या ठिकाणी त्याचा तपशील द्यायचा, जोडले आहे की नाही। अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती कोण आहे। आता ही अर्ज जी भरून घेणारी व्यक्ती आहे ती कोण आहे। जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करत असाल, अंगणवाडी मदतनीसकडे अर्ज करत असाल तर या ठिकाणी जसं ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज करत आहात त्या संबंधी या ठिकाणी माहिती द्यायची आहे। आता खालील पैकी तुम्हाला कागदपत्रे जोडायचे, जसे की या ठिकाणी पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला। या तिन्हीपैकी जर हे तिन्ही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं तुमच्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे। मतदान ओळखपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, यापैकी कोणतेही तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता। आता जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। अर्जदारांचं हमीपत्र, या ठिकाणी एक फॉर्म आहे हमीपत्राचा, तो भरून घ्यायचा। तुम्ही शेवटी तुम्हाला हमीपत्र दाखवणार आहे कसा असतो। त्याचबरोबर बँकेचं पासबुक आणि महिलांचा फोटो। आता हे फोटो जे आहे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो नाही लावायचे, लाईव्ह फोटो या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। महिलांचा जन्म परराज्यातील असल्यास पतींचे या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वीचं, ज्यामध्ये राशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला। अर्जदाराने सदर अर्जाचा परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे तो फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे। या ठिकाणी बघितलं त्यानंतर अर्जदारांचं हमीपत्र, आपण सांगितलं होतं की तुम्हाला हमीपत्र सुद्धा दाखवेल। त्या ठिकाणी हमीपत्रामध्ये तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांच्या आत आहे, जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करण्याची आवश्यकता, आणि जास्त असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणारच नाही, अर्ज करण्याची आवश्यकता सुद्धा नाही। त्यामुळे 2.5 लाखांच्या आत असेल उत्पन्न तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे अथवा केसरी राशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी। जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही पण तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड वापरलेलं आहात तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करायचंय। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही हे टिक करायचंय। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी
विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. त्यानंतर हे सर्व टिक करून घ्या. सर्वात अगोदर याचं वाचन करा आणि वाचन केल्यानंतरच या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे. ही सुद्धा माहिती वाचन करूनच तुम्हाला टिक मार्क करायचे, ज्यामध्ये मी वरील प्रमाणे घोषित करतो की सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीकरण सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणामध्ये माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. म्हणजेच आता तुम्हाला KYC सुद्धा आधार नंबरवर तुम्हाला KYC करावी लागणार आहे यापुढे. ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यावेळेस नवीन तुमचे पैसे ज्यावेळेस जमा होईल त्यानंतर नवीन शासन जसं की PM किसान सन्मान निधी योजनेसंबंधी झाला की सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना KYC करायला लावली, त्याच प्रकारे राज्य सरकार सुद्धा त्या महिलेंना KYC करायला लावू शकते. त्यानंतर अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्हाला पोच पावती घ्यायची. पोच पावती या ठिकाणी अर्जांची पावती असेल, ज्यामध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज या ठिकाणी स्वीकारण्याची या ठिकाणी ही पोच पावती असणार आहे. तर अशा प्रकारचा हाच फॉर्म होता. नवीन फॉर्म आहे, काही अपडेट यामध्ये करण्यात आलेले. जुन्या फॉर्ममध्ये जे काही माहिती होती ती यामध्ये ॲड करण्यात आलेली नवीन फॉर्ममध्ये. तर अशा प्रकारचा हा फॉर्म होता. तुम्हाला हा फॉर्म भरून जवळच्या अंगणवाडी केंद्राकडे या ठिकाणी जमा करायचा आहे. या फॉर्मची लिंक तुम्हाला एक तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि दुसरं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.